जर हार्दिक पांड्या तुमच्या समोर बसले असते तर तुम्ही त्यांना काय सांगितलं असतं? सांगितलं नसतं, फाडकन एक लावली असते कानाखाली. हो, की त्याने असं केलं तर अगोदर लावले असते आणि मग मी सांगितलं असतं, कारण मी गांधींचा भक्त नाहीये. मी अगोदर लावली असते. पण सर, हार्दिक पांड्या विरोधात आवाज उठवताना नेमकं काय पाहिलं ज्यामुळे केस करण्याचा निर्णय घेतला तुम्ही? T20 वर्ल्ड कप हे चालू होतं आणि सगळ्या भारतीयांना त्याचा आनंद होता. मी काही जास्त क्रिकेट रसिक नाही. मी तो शेवटचा सामना बघत होतो, शेवटचा तो पार्ट मी बघत होतो. त्या दिवशी हार्दिक पांड्या ची गर्लफ्रेंड आली, दुसऱ्या जेव्हा बाया आल्या त्याने फक्त हात मिळवला आणि ही आल्यावर त्याने लगेच त्याला गळे भेट दिली. मग दोघांचं चुम्मा चाटी असं डान्स करत 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 दोघेही निघाले, एका कोपऱ्यात झोपले. झोपल्यावर त्यांचे असली चाळे सुरू झाले आणि तो नॅशनल फ्लॅग असा पाठीमागे बांधलेला होता आणि तो कमरेच्या खालपर्यंत गेलेला होता आणि तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत झोपलेला आहे. मी म्हटलं की जर हे याला असं नाही थांबवलं तर उद्या लोक बेडशीट बनवतील झेंड्याला. त्यामुळे मी तो आवाज उठवला. खूप छान. हार्दिक पांड्या प्रकरणानंतर तुम्हाला काही दबाव आला का? भरपूर. शास्त्रीय एकाच्या कंप्लेंट पण दिली मी आणि लोकांना घाण सवय लागलेत आता नाही का, स्टेटसला शिविया आई बहिणीवर वगैरे. तर मी आता एवढे जे आले तर ह्यांना असं वाटतं की हे किती लोकांना शिवायचा रिप्लाय करणार. मी एक स्पेशल माणूस शिव्या देण्यासाठी भाड्याने ठेवलेला आहे. काय सांगता? मी एक स्पेशल माणूस ज्याचं काम आहे आलेल्या घाण कॉमेंटला उत्तर देणं. आता तुम्ही महिला आहेत तरी सांगतो, काही नालायक लोक फक्त महिलांवर शिवीगाळ करतात नाही का. तर कोणी मला कोणी बहिणीवर शिवी देतं, मी त्याला भाऊ शिवी दिली. म्हणजे मी बिनधास्त सांगतो की तुम्ही मला शिवी देणार, मी पण तुम्हाला शिवी देणार. मी काय शिवी खाऊन घेणार नाही. आणि लपेटात आला तर कोर्ट कचेरी आणि समोर दिसला की 2 फटके. खूप छान सर. जर हार्दिक पांड्या तुमच्या समोर बसले असते तर तुम्ही त्यांना काय सांगितलं असतं? सांगितलं नसतं, फाडकन एक लावली असते कानाखाली. हो, की त्याने असं केलं तर अगोदर लावले असते आणि मग मी सांगितलं असतं, कारण मी गांधींचा भक्त नाहीये. मी अगोदर लावली असते. पण सर, तो एवढा मोठा क्रिकेटर आहे, त्याच्याने देशाच्या नॅशनल फ्लॅग समोर कोणीही मोठा नाही. तो क्रिकेट खेळतोय म्हणजे त्याला जे काही पगार जातोय हे जातोय तो आपल्या टॅक्स मधून जातोय. तो आपला सेवक आहे, आपण त्याचे सेवक नाही. तो क्रिकेट चांगला खेळतो, त्या बाबतीत काहीच डाऊट नाही.